आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा आई बोला की. अरे सुंदर, कुठं आहेस तू? लई वेळ झाला की. आम्ही समधी जेवायला तुझी वाट बघतोय. अहो मी इथंच आहे पोलीस स्टेशनला. अजून? अरे काय बायकोला दिवसभर एकटं सोडायचंच नाही असं ठरवलंयस की काय? अहो नाही तसं काय बी नाही बघा. अहो त्यासनी एकटीला जेवण गेलं नसतं ना, म्हणून मी त्यांच्यासाठी डबा घेऊन आलोय बघा. वा, किती ती काळजी. हो आई, काय तुम्ही पण. बर, पण मग झालं का जेवण? नाही, त्यांची मीटिंग चालू आहे ना. अरे मग डबा देऊन तू ये की घरला. नाही त्यांची मीटिंग झाली ना की आम्ही दोघं बी एकत्र जेवणार आहोत. तुम्ही जेवून घ्या. माझी काळजी करू नका, मी येतो. बरं बाबा, आता तुम्हा नवरा बायकोच्या आत मी कोण बोलणारी. पण लई ये लावू नका, वेळ जेवून घ्या. हा चल ठेवते फोन. हा. लईच प्रेम आहे बाबा सुंदरचा आपल्या बायकोवर. तिच्या संग तिथं जेवणार म्हणतोय. आपण सुरुवात करूया. चल. ठीक, वाढते. ताई एक बोलू का? तुम्हाला वाईट वाटेल, पर कसं आहे, परिस्थितीनुसार माणसाला बदलावं लागते. काय वेळ बघावी, निघोड्या मग वरात निघावी. अहो अक्षरा घरात होती ना तेव्हा गोष्ट वेगळी होती. ती सुंदरची बायको होती, या घरची सून होती. तर आता परिस्थिती वेगळी आहे. आता अक्षरा IPS अधिकारी बनली आहे. तिला आता सून आणि बायकोपेक्षा शासकीय कर्तव्य जास्त महत्वाची आहेत. बिचारी अक्षराचा काही बी दोष नाही म्हणा. तिला तिचे शासकीय नियम पाळणं जास्त बंधनकारक असते बघा. तिचं आता बाहेरचं जग वेगळं आहे. तिला बाहेर तर लई मान आहे. तेव्हा सुंदरनी सारखं बायको बायको करत तिच्या मागे फिरून स्वतःचा अपमान करून घेणं योग्य नाही. अहो या घराण्याला लई मान आहे. तेव्हा आपण बी आपला मान राखावा हे सुंदरला तर कळायला हवं. वय वय, तू म्हणतेस ते बी बरोबरच आहे. सुंदर आला की मी बोलते त्याच्या संग. हा, याला म्हणतात तीर अगदी निशाण्यावर लागणं.
तुम्ही परत डबा घेऊन आला. सॉरी, अचानक मीटिंग ठरली. तुम्हाला पुन्हा एकदा ताटकळत थांबावं लागलं ना. खरंच सॉरी. अहो अक्षरा, सॉरी कशा म्हणताय? खरं तर ना माझी चूक आहे. मी असं अचानक मीटिंग मध्ये घुसायला नाही पाहिजे होतं. माझं चुकलं बघा. बरं आता ते सगळं जाऊ देत. मला खरंच खूप भूक लागली. जेवते मी पटकन. आणि आता तुम्ही आहात ना सोबत, मला पोटभर जेवण जाईल आज. असं होय. चला लगेच जेवायला बसा. थांबा, तिकडे बसूया. चल. हा चालेल. या. आई बोला ना. अक्षरा, अगं सुंदर जेवला का ग? आई नाही, आता माझी मीटिंग होतीये, ती जस्ट संपली. आता जेवतो आम्ही दोघं. बर आता याहून जास्त येळ करू नका. जेवून घ्या दोघं बी. होय, बाय. काय हे, तुम्ही जेवला नाहीत अजून? हा हो, ते राहिलं बघा. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला इतका वेळ उपाशी बसावं लागलं ना. सॉरी. हा त्यात काय, चालतंय की. पण तुम्ही जेवला का नाही ते सांगा आधी. अहो अक्षरा, तुम्ही कामात असताना तुमच्याशिवाय मी जेवेन होय? हा, तुम्ही उपाशी राहू शकताय, मग मी का नाही राहू शकत? म्हणून आपण बोललो एकत्रच जेवूया. अहो चला चला, हात तर जेवून घेऊया. आता मला लय भूक लागली आणि हात तर मी थांबणार नाही बघा. हा लय भूक लागली. चला चला चला, वाढा वाढा चला. हे बघा, हा इथे चपाती आहे, ही भाजी आहे. हो आ करा. यासाठी जेवणात मीठ घालतायत बघा. म्हणजे? अहो म्हणजे त्या खारटपणामुळे कसं जेवणाला चव येते, तशी आपल्या आयुष्यात, आपल्या संसाराचा दुरावा आला की नाही तर प्रेमाची चव अजूनच वाढत जाते बघा. चला चला चला, आता संपवा पटपटा. गरम आहे मस्त पैकी. अक्षरा, आई तुम्ही? आई काय झालं? काही बोलायचं होतं? वय म्हणजे सुंदर संगच बोलणार होते म्या, पण मग वाटलं म्या त्याला सांगितलेलं त्याला कळल की नाही, पटल की नाही. मग म्हटलं तुझ्याशीच बोलावा. आई तुम्ही बसा इथे, बसा. आता मला सांगा काय झालंय? अक्षरा, तुला वाईट वाटेल कदाचित, पण मला सुंदरची काळजी आहे म्हणून बोलते आहे. यांची काळजी म्हणजे? नाही नाही, तसं विशेष काही नाही, पण हेच की
सुंदर असा तुझ्या माग माग पोलीस स्टेशनला येतो, तेव्हा तू कामात असू शकते नाही, ते स्वाभाविकच आहे. पर मग त्याला तुझ्या केबिन बाहेर ताटकळत बसावं लागतं. येणारे जाणारे लोक बघत असतात. बरं दिसतं का ते? आपण सूर्यवंशी आहोत. समद्या कोल्हापुरात मान आहे आपला. आणि सुंदर बी या सूर्यवंशी घराण्याचा वारसदार आहे. तो असा तुझ्या माग माग फिरत राहिला, तुझ्या केबिन बाहेर ताटकळत बसत राहिला, तर मान राहील का त्याचा? तूच सांग बरं. आई अगदी बरोबर बोलताय तुम्ही. पटतंय मला तुमचं म्हणणं. मलाही माझ्यामुळे लोकांनी यांना बोललेलं नाही आवडणार. आणि लोकांच्या मनात यांचा जो मान आहे, यांच्याविषयी जो आदर आहे ना, तो तसाच राहायला हवा. वय नव, मग तो मान राखणं तुझ्याच हातात आहे बघ. तू सुंदरला समजावून सांग. येळ प्रसंग पडला तर खडसावून सांग. पर त्यानं उद्यापासनं पोलीस स्टेशनच्या आसपास फिरकता कामा नाही. तू सांगितलंस ना तरच सुंदर पोलीस स्टेशनला. काय झालं? तुम्ही अशा अचानक गप्प का झालात? एवढं काय बोलणं चालू होतं तुमचं? म्हणजे माझ्याबद्दल बोलत होतात का? आई, माझं पोलीस स्टेशनला जाणं तुम्हाला आवडत नाही होय? असं नाहीये सुंदर. पर आपण सूर्यवंशी आहोत. आपला समाजात काही मान आहे आणि तो राखणं आपल्याच हातात आहे ना व. हो आई, लोकांना बोलायला तिखट मीठ लावायला ईशयच हवा असतोय. आणि लोकांचा विचार करून आपल्याला जे आवडतंय, आपल्या मनाला जे पटतंय ते आपण करायचं नाही होय. आणि तुम्हाला एक सांगू काय, मी आहे ना या लोकांचा विचार करत नाही. लोक काय म्हणतील ना याची मला अजिबात पर्वा नाही बघा. आणि मला सांगा, लोक काय म्हणतील म्हणून आपल्याला ज्या गोष्टी आवडत आहेत त्या आपण करायच्या नाहीत होय? अहो तसं नाही. अक्षरा, मी बोलतो आईंशी. आई, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. म्हणजे मला आधीचं काय आठवत नाही, पर तुम्हाला समजा आठवत असेल ना. म्हणजे मी आत्ताच असा नाही, मी लहानपणापासून असाच आहे ना, अडाणी, न शिकलेला. मग तेव्हा बी मला हिनवलं जात असेलच की, एवढ्या मोठ्या वसुंधरा मॅडमचा मुलगा एव्हा असा अडाणी, न शिकलेला. तेव्हा त्या लोकांच्या बोलण्याचा तुम्हाला त्रास झाला असेलच ना. मग तुम्ही माझा हात सोडून दिला होय? सुंदर, असं आहे बघ तुझं. समोरच्याला ना आपल्या बोलण्यात अडकवतोस तू. कधी कधी मला वाटतं तू जास्त शिकला नाहीस ना, ते बरंच झालं. कुठल्या बी शिकलेल्या माणसाला बी लाजवतील असे विचार आहेत तुझे. या असं काहीतरी बोलतोस, मग समोरच्याचं तोंडच बंद होतं ना. हो. झालं इजली आग. बुल्ली साधूच्या रंगाला निराग फासती अंगाला. हित ठिणगी टाकली होती, परवाडवा काय पेटलाच नाही. एकदा का ह्या पेपरवर अंगठा घेतला की झाले. बघ यशवंत कुणाच्या बापाला ऐकत नसतोय. बदलणार. आपल्यावर रुसून गेलेले ग्रह परत आपल्या घरात येऊन
त्यांची जागा बदलणार, आपलं ग्रह बदलणार. काय समजतात ही लोक स्वतःला काय माहित. तुम्हाला सांगते सध्या आपले घर फिरले आहेत बघा, एक काम मनासारखं होत नाही. जरा कुठे एखादा धागा हातात येतो असं वाटलं ना की परत त्याची गुंडाळी करून ठेवली जातीये. अगं हो, थांब जरा. किती फान करशील हा? जरा जीवाला शांती घे की. मी बसा नुसतं हातावर हात धरून असंच आणि मला बी शांत राहायला सांगा, मग झालंच. ती अक्षर आहेच आपल्याला जेलची हवा खायला लावायला. पण तुम्हाला त्याचे काही बी पडलेलं नाही. हा, तुम्ही नुसतं तुमच्याच दोंदीत असताय. अगं मी बी त्याच कामात आहे. लई त्रागा करून घेऊ नकोस. काय या पेपरवर एकदा अंगठा घेतला का नाही, मग बघच कशी राजाची राणी बनून अख्ख्या कोल्हापुरात मिरवशील. असं होय? कसले पेपर आहेत? अगं उर्वशी, लॉटरी लागली आपल्याला, लॉटरी. अगं लई मोठी डील आपल्या हातामध्ये आली. पेपर त्याचीच आहेत. त्याच्यावर एकदा आपण अंगठा उठवून घेतला का नाही, मग बघ कशी घसघशीत रक्कम आपल्या हातामध्ये येते. आणि असं झालं का नाही, त्या शंतूचं थोबाड कायमचं बंद करता येईल एका फटक्यात. सारखी आरे रावी करतोय, सुटका होईल का आपली त्याच्यात ना. अहो भय पर आता काय बी बोल नकोस. तुझ्या शंकेचं निरसन करण्यासाठी आपण यागळा वेळ काढून निवांत गप्पा मारू त्याच्यावर. आता मला वेळेत जाऊन ह्याच्यावर अंगठा घेणं जास्त गरजेचं आहे. आलोच. अहो पर माझं ऐक. आलो. काम जडवून झाले माझं. बच्चे हे घ्या. अरे अक्षरा, आलीस तू? काय ग, कसा होता आजचा दिवस? छान होता आत्या. काम थोडं जास्त होतं, पण 2-3 ज्या मीटिंग झाल्या त्यातनं कामाचं स्वरूप कळलं. अगं अक्षरा, काय ग, सोड ते काम, मी आहे ना व, तू आराम कर आता. अगं दिवसभर एवढं कामावर जाऊन आली अस तू. सुंदरला येळ दे की जरा, त्याला बिचारायला एकटं वाटत असेल. जा, ही समधी कामं निपटायला ना मी आहे इकडं. नाही आत्या, अजिबात असं चालणार नाही. सगळ्या कामाचा भार फक्त तुमच्यावर पडतो. हे सगळं मी आवरते आणि मग त्यांना वेळ देते. तू काय ऐकायची नाही बघ. मामा, अरे हे काय आहे? कसले पेपर आहे ते? हे पेपर नाहीत, आपल्या हाती लागलेलं घबाड आहे, घबाड. खबर म्हणजे? सुंदर, तुला सांगतो, पन्हाळ्याच्या बाजूला कोडिलीकडे एक जागा आहे. कोणाच्या नजरेत नव्हती, पण मी हिरोन ठेवली होती. त्या जागेचा व्यवहार मी जवळजवळ फायनल केलाय. हा, इतका आर्थिक फायदा होणार आहे ना आपला, दसपट पैसे मिळणार आहेत आपल्याला. आणि सुरेशजीच्या व्यवहारात अख्ख्या आयुष्यात मी एवढा फायदा कधी बघितला नाही. चांदी होईल आपली बघ. इथं तू आता पटकन अंगठात एवढा दे, बाकी सगळं पुढचं मी बघतो. भारी आहे. तू समजा नीट बघितलंयस ना? हो, टेन्शन नाही. अक्षरा, तुला कामच करायचं आहे ना व? हा, मग एक काम कर, यो चहा घे आणि सुंदरला नेऊन दे. जाते. जा. बघ आपले दिवस कसे बदलतात. इथे ना? इथे थांबा. चहा. हा, अक्षरा, अगदी वेळेत चहा आणलाय बघा तुम्ही. मला ना चहाची लय तळप आली ती. द्या इथं. सुंदर, अरे हातचं काम आधी उरक की, मग निवांत गप्पा मारत चहा पी तुझ्या बरोबर. तशी बी दिवसभर झालं तुला भेटली नाही ना होती. हा मामा, तुझं म्हणणं ना बरोबर आहे. अक्षरा, एकच मिनिट. हा, एवढा कागदावर अंगठा उठवतो आणि मग निवांतपणे चहा घेतो. हा, इथे 1 मिनिट थांबा. पकडा जरा. काय करताय तुम्ही?
आणि कसले पेपर्स आहेत ते बघू मला इकडे. अगं अक्षरा, अहो कुठलेही पेपर्स वाचल्याशिवाय अंगठा देऊ नका. अगं अक्षरा, त्याची काय बी गरज नाही. मी सुंदरला सगळं सांगितलंय समजावून. पन्हाळ्याच्या बाजूला कोंडिली आहे ना, तिथली ही जागा आहे. ह्या जागेत आपला सौदा झाला म्हणजे मी डील कन्फर्मच करून आलोय. पण ह्यो सौदा जर का झाला ना तर आपला लय फायदा होणार आहे. आपल्याला किती प्रॉफिट होणार आहे, ह्या सगळ्यामुळे चांगल्याच गोष्टी होणार. हे सगळं त्याला पटलंय म्हणून तर तो अंगठा द्यायला तयार झाला ना. आणि कसं आहे, हे पेपर घ्यायला माणसं बाहेर येणार आहेत वाड्याच्या, म्हणून मी जरा गडबडीत हे सगळं करतोय. आणि अक्षरा, या कामात आहे ना तुम्ही लक्ष घालू नका. इथली समधी काम आहे ना म्या बघतो, तुम्ही काय बी काळजी करू नका. हा थांबा 1 मिनिट, मला पेपर्स बघू.